सध्या आपण टीम मीटिंग पाहू शकता. टीम मंडळ चालू आहे. जय माता दी दिघोडी संघाचा अनेक साऱ्या शृंखलेमध्ये जय माता दी दिघोडी संघाची एक वेगळी ओळख राहिली. मयूर शेठ गरत असतील आणि त्यांचे सर्व समर्थक या संघाच्या पाठीमागे पाहायला मिळत असतात. आणि महाराष्ट्रात एक नामांकित संघ आहे ज्यामध्ये तुम्हाला अभिजित ठाकूर छोट्या खेळताना पाहायला मिळेल. क्रिश कोळीला आपण पाहू शकता. बरेचसे अनुभवी खेळाडू आहेत आणि बरेचसे यंगस्टर खेळाडूंना घेऊन या संघाची बांधणी करण्यात आली. त्यामुळे संदीप शेठ पाटील असतील त्यांच्या समेत मयूर शेठ गरत यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विरुद्ध आपण आज ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन मोठी दुई संघ पाहणार आहोत. मयूर शेठ पाटील आणि त्यांच्या समेत आपण दीपकजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटच्या आपण चर्चा मागाशी देखील केली की टेनिस क्रिकेटमध्ये तेवढेच आता अपडेट पाहायला मिळेल, तेवढेच आता पुरस्कर्ते पाहायला मिळतात. आणि सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा दर्जा देखील तेवढाच उंचावला गेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला एखाद्या संघामध्ये बरीचशी चांगली ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड ट्रॅक, ब्रँडेड शूज या सर्व गोष्टी आता पाहायला मिळत असतात. त्यामुळे आता ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचा क्रिकेट खेळतात हे सांगायला वावगं पडतं. चला मोठी जी टीम आता आपण उशीर करू नका अंकेश, प्लीज कोऑपरेट करा आयोजन कमिटीला. काल आपण एका षटकांची पेनल्टी काय संघाला दिल्या. तुम्हाला कुठेही या विभागामध्ये 2 दिवशी स्पर्धा म्हटल्यानंतर एवढी बक्षीस एवढं तुम्हाला चांगलं आयोजन कुठंच पाहायला मिळणार नाही. ऑफिशियली पंच पाहायला मिळतात, ऑफिशियली कॉमेंट्री बॉक्स आहे. उरण टेनिस क्रिकेट अगदी 2 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर करते. आणि स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तुम्ही एक सायकल पाहताय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी तुम्हाला ब्रँडेड ॲडिडास कंपनीचे शूज दिले जाणार आहेत. त्यामुळे एक स्पर्धा किती उत्तम दर्जाची आहे तुम्हाला पाहायला मिळेल. आपण सहर्ष स्वागत करत आहोत. दरम्यानच्या कालावधी व्यासपीठावर उपस्थित असलेली मान्यवर आणि त्यांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करत आहोत. दत्तादाऊजी ठाकूर साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. सातत्याने पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये कार्य करत असताना त्यांना आपण पाहिलं. आणि दत्ताभाऊजी ठाकूर यांचं आपण इथं सहर्ष स्वागत करत आहोत. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. अतिथी देवो भव, येणारा प्रत्येक पाहुणा आम्हाला देवासमान आणि दुतून गावाची परंपरा प्रत्येक येणारा मान्यवराचा यथोचित मानसन्मान केला जात आहे. त्यानंतर आपण पाहायला गेला तर व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य श्री श्याम गोवर्धन ठाकूर साहेबांचा इथं यथोचित मानसन्मान केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. तसेच मान्य श्री परमानंद नारायण पाटील साहेबांचा इथे शुभ आगमन झाले आणि त्यांना देखील आपण विनंती करत आहोत की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. मान्य श्री परमानंद नारायण पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. खेळाला सुरुवात झाली. एका बाजूला आपण जय माता दी दिघोडी संघ क्षेत्ररक्षण करताना पाहू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर क्रिश कोळी दाखल झाला. स्ट्राईकला आयुष कोळी सध्या गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला निनाद भोईर होता ज्यांना सिंगलना सुरुवात केल्या. नॉस्ट्राईकला अंकेश होते, आता स्ट्राईकला अंकेश आलेत. अंकेश कामोटकरला आता आपण ऑन द स्ट्राईक पाहू शकतोय. आयुष कोळीचा हा दुसरा बॉल खालीच राहिला. अगदी बॅटचा टो घेऊन विकेटवर चेंडू पडत असताना पाहायला मिळाला. भन्नाट वेग आहे. आयुष कोळीची वेगळी ओळख राहिली. जर विचार केला उरण प्रीमियर लीग सारख्या एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिघोडी संघाचे तुम्हाला 4 कर्णधार दिसत असतील, त्या संघाची एक वेगळी दहशत नेहमीच पाहायला मिळाली. नेहमीच क्रिकेटचा काळ या संघाने गाजवलाय. 2015-16 अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन दिघोडी गावाची क्रिकेटची कारकीर्द या खेळाडूंनी गाजवलाय आणि सध्या देखील तोच त्यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल भन्नाट वेग, टॉस केलाय बॉलला, हलकीशी उंची दिली आणि त्यानंतर
आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. समोर अंकेश कामोटकर आहे, हे देखील मोठं नाव आहे. मोठी जी टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंना पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये शतकीय खेळी केले. त्यानंतर नुकताच गत हप्त्यामध्ये पाहायला गेला तर अर्धशतक त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालं. त्यामुळे एक मोठं बॅटल आहे. या वेळचा बॉल हलक्या त्यांना सेन्सिबल क्रिकेट खेळला. स्टेअर बॉलला केलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने केबल खोली गेले, जिथे सिंगल डबल मध्ये रोटेशन केलं जाते. आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धाबा. आणि या 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 3 धाबा. सकाळच्या 17 मध्ये थोडस ग्रासवर विचार केला तर ऍटमॉस्फिअर मध्ये थोडस दमट वातावरण आहे. गुलाबी थंडी जरूर जाणवते. दवबिंदू पाहायला मिळतात. या वेळचा हा फटका खेळायचा जरूर होता. बॅटची कडा घेऊन फर्स्ट मध्ये चेंडू निघून चाललाय. पॉइंटच्या दिशेने दंदन करत सीमारेषा पलीकडे आजच्या दिवसातील आलेला अंकेश कामोटकरच्या बॅट मधून हा पहिला दर्जेदार चौकार. टॉस आणि त्याच्यावर मात्र आक्रमण केलंय. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. अंकेश कामोटकर यांच्या बॅट मधून आलेला दुसरा चौकार. यांच्या बॅट मधून 2 चौकार आले. त्यामुळे सुरुवात दर्जेदार आहे. एका बाजूला ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठीजी संघ सध्या खेळतोय. मयूरजी पाटील आणि दीपकजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ मोठीजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावपटा धावा लागले गेले ते 11. अभिजित ठाकूर छोट्या आलाय मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी. उरण टेनिस क्रिकेटच्या लाईव्ह वाहिनीवरून अनेक प्रेक्षक देखील जोडले गेले. पिताश्री ग्रुपवरून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. प्रियालजी पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. समोर निनाद भोईर. या वेळचा हा फटका जरूर खेळला. एलिव्हेशन कमी आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं धावलाय, मात्र झेल थोडासा आवाक्याच्या बाहेर. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय निनाद आणि इथून मात्र या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धावा. 2 धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 13 धावा. गुलाबी थंडी महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी पाहायला गेला तर राजस्थान वरून करत क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद ते देखील लुटतात. आणि त्यांच्या वतीने देखील आपण ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठीजी या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. अभिजितच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. तेवढ्याच 2 ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. आडव्या बॅटने खेळला. निनादच्या बॅट मधून घुटना टेक और सिक्सर देख या स्पर्धेतील आजच्या दिवसातील आलेला हा पहिला षटकार निनाद भोईरच्या बॅट मधून. नाद गुमला. एक वेगळ्या स्ट्रॅटेजीचा खेळाडू आहे. एक वेगळी ताकद अनेक वेळा पाहिली आम्ही निनादची. अभिजितच्या विरुद्ध आणखीन एक फटका सजवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू चाललाय. ओव्हर द रोप षटकारानंतर आलाय निनाद भोईरच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. ते बी जाबा धावपट्टा लागले गेल्यात. ज्या अभिजित ठाकूरचा बोलबाला अनेक पाहिला. ज्या अभिजित ठाकूर विश्वजित ठाकूरचे अनेक खरं तर चाहता वर्ग आहे. ज्या अभिजितवर आणि ज्या विश्वजितची अनेक गाणी आपण पाहिली आणि त्याच अभिजितच्या विरुद्ध मोठीजी गावाचा सितारा निनाद भोईरच्या बॅट मधून 2 मोठे फटके आले. त्यामुळे क्रिकेट
नेहमीच आम्ही म्हणत असतो की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही. अभिजितच्या विरुद्ध 2 मोठे फटके, त्यामुळे आता थोडस टीम स्ट्रगल चालू आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर जरूर गेलाय, पण थोडस टेन्शन मग पाहायला मिळतंय. धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 23 धावा पाहायला मिळतात. 9 चेंडू मध्ये धावा चांगल्या उभारल्यात. पहिल्या षटकामध्ये आयुष कोळीच्या विरुद्ध 3 चेंडू मध्ये अवघी 1च धाव आली होती. त्यावेळी स्ट्रगल करत होता मोठीजी संघ. आणि आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दिगोडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दीप कोळी आणि सिद्धेश कोळी यांच्या वतीने देखील दिगोडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. अनेक समर्थक, अनेक प्रेक्षक असतात जी खरं तर लाईव्ह बसून लाईव्ह मधून आपल्या मुलांचा खेळ पाहत असतात. सध्या दिगोडी संघ क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करत असताना आपण निनाद भोईरला पाहू शकतोय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आला अभिजित ठाकूरच्या विरुद्ध. त्यामुळे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. अनेक स्पर्धा अभिजित ठाकूरनं छोट्यानं गाजवल्यात, पण समोर सध्या निनाद भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी पायचीच्या स्वरूपात पहिली सफलता मिळवतोय अभिजित ठाकूर. पहिला हादरा लागलाय अकादमी चॅम्पियन मोठीजी संघाला आणि निनाद भोईर होईल LBW स्वरूपात बाद. दोन चेंडूवर 2 मोठे फटके आलेत, पण त्यानंतर आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची दहशत महाराष्ट्र टेनिस क्रिकेटने पाहिलंय. आणि ती छाप सोडत असताना तुमच्या क्रीडांगणामध्ये आपण अभिजित ठाकूर छोट्याला पाहिलंय. निनाद भोईर सारखा एक आक्रमक खेळाडूला बाद केलं. पहिला हादरा लागला ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठीजी या संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला जितेश भोईर. मोठीजी टेनिस क्रिकेट मधील खरं तर बकासूर या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं. बऱ्याच वेळा जर पाहायला गेला तर अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये जेव्हा धावून बाय मिळत असे त्यावेळी अनेक वेळा जितेश भोईरनं मोठीजी संघाला बाय अशा अनेक वेळा मिळवून दिल्यात. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची देखील एक वेगळी दखल घेतली जाते. सध्याच्या घडीला एक वेगळीच ओळख जितेश आम्ही पाहिलंय. यंदाचं वर्ष देखील त्याने गाजवलंय, पण समोर अभिजित ठाकूर छोट्या. मागील चेंडूवर महत्वाची विकेट देखील गेल्या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा टॉस करण्याचा हा प्रयत्न राहिलाय अभिजित ठाकूर याचा छोट्याचा. ठाकूरशाही आपली दाखवत असताना अनेक वेळा पाहायला गेला तर दिघोडी संघ जेव्हा खेळत होते तेव्हा नेहमी मला आठवण येते की प्रकाश ठाकूर या संघाचे पुरस्कार ते राहिलेत आणि मोठमोठ्या स्पर्धा याही संघाने गाजून दिल्यात. यावेळेचा चेंडू हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन चांगला आहे. 2 क्षेत्राच्या मधोमध स्वीपर कव्हर मधून एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. जितेश भोईरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक कलात्मक चौकार. समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागल्या गेल्या. त्या प्रथमतः बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठीजी या संघाच्या 1/27 धावा आपण स्क्रीनवर पाहायला गेला तर कामगार नेते तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचा आपल्याला एका बाजूला फोटो पाहायला मिळतोय, ज्यांनी या स्पर्धेकरता तब्बल 50,000चं आर्थिक पाठबळ दिले. दुसऱ्या बाजूला आपण रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनीष अनंत पाटील यांना पाहू शकते, ज्यांच्या वतीने स्पर्धेकरता 25,000चं आर्थिक पाठबळ आलंय. धावपट्टा धावा लागले गेले ते 27 धावा, 27 रन्स. 2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये आपण आयुष कोळीच्या विरुद्ध धावा येताना देखील पाहायला मिळाल्यात. 11 धावा. त्यानंतर अभिजित ठाकूरच्या षटकामध्ये देखील
धाबा खोऱ्यानं उभारल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर आयुष कोहलीचा भन्नाट वेग जरूर आहे, पण दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. लेगीशीच्या बाहेरून जाणारा चेंडू तिथे एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टावर धाबा लागल्या गेल्या त्या 28 धाबा. या क्रीडांगणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये देखील सूरज 70-75 धाबा होताना आम्ही पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये 56 धाबा 2 षटकांमध्ये कंप्लीट केल्यात, चेस केल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटबॉलचा चांगला वापर केला होता, पण त्यानंतर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा मागे वळवला, जिथे एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल. टीव्ही अंपायरची मदत फक्त ऑफिशियली अंपायर घेऊ शकतात. सातत्यानं सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट अपडेट प्रचंड झालाय. येणाऱ्या कालावधीमध्ये अशी एक स्पर्धा जी आम्ही कव्हर करणार आहोत, जिथे 11 कॅमेरासह एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. टेनिस विश्वानं घेतलेली उंच भरारी पाहायला मिळते. दिवसा होणाऱ्या स्पर्धा आता कमी झाल्या. डे नाईट क्रिकेट करत स्पर्धा आता जास्त पाहायला मिळतात या विभागामध्ये. यावेळेचा चेंडू हलक्यातून खेळायचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. अंकिश कामोडकर सध्या शांत आहे, पण शांत बसेल ते नाव अंकिश कामोडकर कसलं. मोठीजी टेनिस क्रिकेटला विश्वामध्ये ज्या खरं तर उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये या खेळाडूंना मिळवलेलं ते बक्षीस, मालिकेवरचं बक्षीस, जिथे 30,000 रुपये कॅश प्राइज आणि एक बायसायकल या खेळाडूच्या नावावर राहिलंय. त्यानंतर तालुक्याने यामध्ये देखील आपल्या नावाची वर्णी त्यानं सोडलंय. आणि या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये शतकी खेळी काढणारा अंकेश सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत बसलाय. यावेळचा हा बॉल थोडासा खालीच राहिला, त्यामुळं रीड करू शकला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये देखील किंजल ट्रॉफी एक नामांकित स्पर्धा, तिथे देखील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा हा मोठी संघ आहे. आणि नाईट क्रिकेटच्या स्पर्धा याही संघानं गाजवल्यात. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये देखील अनेक तुम्हाला मान्यवर पाहायला मिळणार आहेत. धावपट्टा धाबा जर पाहायला गेला तर 29 धाबा. तीस धावा धावपट्टा लागले गेल्यात. यावेळेचा हा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न स्टेअर केले. चेंडूला जितेश भोईरनं पॉईंटच्या क्षेत्रक्षक तिथे आहे, जिथे आणखीन एक धाव मिळायला जाईल. पलटवार केले जातात. अभिजित ठाकूरच्या विरुद्ध 16 धावा आल्यात, पण आयुष कोहलीचं कौतुक करूया, जिथे पहिल्या षटकामध्ये देखील चांगले त्यानं षटक हाताळलंय आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळत असताना मोठ्या पटकांपासून वंचित ठेवले. अंकेशला शांत ठेवलंय. मोठी जुई संघ नावाप्रमाणे मोठी कामगिरी करणारा संघ जरूर आहे, पण समोर दिघोडी संघ तेवढी ताकद आज तुमच्या क्रीडांगणामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न जरूर राहिलाय, पण इथून पंचांचा इशारा येतोय. 22 परिणामी मिळाल्या जातील या धाबा. 4 धापटला धाबा लागले गेले ते 35 धाबा धावपटल्यावर पाहायला मिळतात. 35 रन्स आपल्याला लागत असताना समोर आयुष कोहली षटक हाताळतोय. आडव्या बॅटनं फटका जरूर आहे. लवकर टप्पा ओळखला आणि चेंडूला पाठवले डी बॅकवर्ड स्पेलेच्या दिशेनं. अंकेश कामोडकर याच्या बॅट मिळालेला हा पहिला दर्जेदार चौकार. त्यांना देखील आपण विनंती करत आहोत, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. धापटा धाबा लागले गेले. त्या 39 धाबा 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय
आणि या स्पर्धेकरता मान्य श्री रोशनराम ठाकूर यांच्या वतीनं संपूर्ण चेंडू देण्यात आले. तसेच या स्पर्धेकरता मान्य श्री परमानंद नारायण पाटील साहेबांच्या वतीनं सन्मान चिन्ह देण्यात आले. आणि आपण वस्तुरूपी ज्या दात्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. धावपटला धाबा लागले गेले त्या 39 धाबा. क्रिश कोहली येतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिसचा पहिल्याच बॉलला पिक केलाय बॅटच्या फ्लो मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर जितेश भोईरच्या बॅट मधून आलाय हा पहिला कलात्मक दर्जेदार उत्तुंग षटकार. धाबा धावपटार लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवर क्रिसच्या विरुद्ध जितेश भोईरच्या बॅट मधून आलेला हा सर्वात लांबलचक आजच्या दिवसातील षटकार पाहायला मिळाला. म्हणून म्हणालो की मोठी जुई असं गाव आहे ना, वादळाला देखील शांत करण्याची धमक या गावामध्ये. आणि तेच नाव जितेश भोईर सध्या मैदानाच्या आतमध्ये या गावाची दहशत सोडत असताना धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 45 धावा. उरण तालुक्यात एक मानाची स्पर्धा मोठीजी प्रीमियर लीग याही स्पर्धेची प्रचंड चर्चा आहे. जिथे चांदीची ट्रॉफी तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. एका गावाची स्पर्धा जिथे 16 संघ खेळताना पाहायला मिळतात. गाव विस्ताराने देखील मोठा, अनेक कला क्रीडाने खरं तर नाविन्यपूर्ण असं गाव. आणि गावाचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ खेळतात. क्रिसचा दुसरा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. विकेटवर खरं तर हा चेंडू अडत असताना पाहायला मिळतोय. आणि गरगळत गेला होता चेंडू जिथे आणखीन एक सिंगल रन्स पाहायला मिळाली. आणि या एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या 46 धाबा. स्ट्राईक रोटेट केली गेल्या. जितेश बॅटचा टू अगदी विकेटवर आदळला आणि त्यानंतर चेंडू पायावर आदळला. त्यामुळे दुसरी सफलता मिळवली ती म्हणजे दिघोडी संघाने क्रिसनं महत्वाचा खेळाडू बाद केला. जितेश भोईरला माघारी परतावं लागतंय. दुसरा आदरा पाहायला मिळाला. मान्य श्री महेश पांडुरंग ठाकूर साहेबांचे नरेश पांडुरंग ठाकूर साहेबांचे इथं आगमन होतं. त्यांना देखील आपण विनंती करूया. यश भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा हा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. जिथे आणखीन एकेरी धाव पाहायला मिळाली. आणि एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या 46 धाबा. अगदी उत्तम क्वालिटी त्यासोबत क्लिअरिटी. उरण टेनिस क्रिकेटला हबाबस वाटणार चॅनल पाहायला मिळतंय. उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 46 धाबा. आणखी 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिश कोहलीचं षटक इथं षटकारानं सुरुवात जरूर झालाय. पांड्यानंतर स्वतःच्या नावाची एक ओळख दाखवलंय. येणाऱ्या उरण प्रीमियर लीग मध्ये देखील शिवम वॉरियर्स पाली संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण क्रिशला पाहणार आहोत. फुलटॉस बॉल त्याच्यावर आक्रमण. अंकेश कामोडकरच्या बॅट मधून आणखीन एक आलाय उत्तुंग षटकार. बावन्न धावा धावपडला लागल्या गेल्यात. मोठी जुई या संघाच्या. अर्धशतक धावपडला लागतंय. 52 धावा. अंकेश कामोटकर मैदानामध्ये शांत होता पण त्याच्या बॅट मधून आलेले फटके चांगली इनिंग त्यानं साकारले. 11 मध्ये 24 त्यानं बनवल्यात. आणखी एक तडाखा समोरच्या दिशेने उडवला. स्ट्रेट टू बॉलर. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. आला आणखीन एक अंकेश कामोटकरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
धावपट्टा धाबा लागले गेले त्या 58 धाबा. शेवटचा चेंडू बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बायडिश लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक वेगान आलेत पण त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. मिळतील धाबा 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टावर धाबा लागले गेले त्या 62 धाबा 62 रन्स 62 धाबा धावपट्टावर पाहायला मिळतात. आपण पाहायला गेलात तर व्यासपीठाच्या समोर परमानंद नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते श्री गणेशाचं पूजन केलं जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे देखील पूजन करून आपण आजच्या स्पर्धेचा दुसरा अंतिम दिवसाला सुरुवात करतोय आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार वाहिला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते गणेश पूजन करून या स्पर्धेला सुरुवात केली होती. सुरुवात थोडीशी खडचल झाली होती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यानंतर अभिजित ठाकूरच्या विरुद्ध हल्ला बोल केला आणि आता मात्र 4 षटकांमध्ये विचार केला तर 62 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय तो ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठीजुई संघ. मैदानाच्या आतमध्ये यश भोपील ऑन द स्ट्राइक. निवृत्ती पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आले. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करत निवृत्ती पाटीलच्या पहिल्याच बॉलवर आलाय. हा पहिलाच दर्जेदार चौकार. यश भोपी याच्या बॅट मधून आलेला निवृत्ती पाटील याच्या बॅट मधून पहिला निवृत्ती पाटील याच्या गोलंदाजीमध्ये पहिला चौकार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. हातातून चेंडू निसटला. अति घाई संकटात नाही. अगदी अंकेश कामोडकर रनआउट होता होता बाल बचावला. अभिजित ठाकूर छोट्याच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र अंकेश सारखा खेळाडू बाद होता होता राहूनच गेला. अशा चुका कधी कधी महागड्या होऊन जातात. काल देखील पाहायला गेला तर प्रेक्षक आयुष पाहायला मिळतात आणि थोडीशी चुकी जरूर झाली आयुष्य माध्यमातून पण निवृत्तीचे षटक. अंकेश यावेळी मात्र फटका फसला. मिड विकेट मध्ये आणखीन एक चुकी दिघोडे या संघाने केलंय. झेल सुटलाय दीपेशच्या हातातून. त्यामुळे अंकेशची ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे. संघाचा ट्रम्प कार्ड संघाचा सरसेनापती अंकेश आहे आणि इथून मात्र विचार केला तर हातातून झेल सुटल्यानंतर मिळाली जाते ही एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 68 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळलाय. यश भोपीच्या बॅट मधून सरळ चेंडू चाललाय धुतुम गावामध्ये. आला आणखीन एक उत्तुंग षटकार. विरुद्ध राहुल स्पोर्ट टाकीगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. अगदी काल अनेक संघ वेळेवर उपस्थित राहिले नाहीत तर त्यांना पॅनल्टी देण्यात आली आयोजन कमिटीच्या वतीनं. तर आपल्याला विनंती आहे मेघना शेठ मात्रे विठ्ठल जासी आणि त्यांच्या विरुद्ध राहुल स्पोर्ट टाकीगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. षटकार आलाय. त्या षटकारांना 74 धावा धापडायला लागले गेल्या 74 रन्स. चला चेंडू हरवला घाल झाला भिजला तर नवीन निर्णय देणार आहे. या षटकातील 2 चेंडूंचा आणखी खेळ बाकी आहे. काल 4 षटकांमध्ये आम्ही 85 धावा होताना देखील वाहिल्यात. रोहित घरत ताकदीजुई त्याने केलेली ती अफलातून इनिंग आम्ही पाहिलंय. त्यामुळे निवृत्ती पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलंय यश भोपीनं. आणखीन एक यावेळेचा फटका सजवायचा होता. कार्पेटच्या साह्याने खेळून काढल्या. टीम मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत्या. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आलेत
आणखीन एकदा मिळाला जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या 75 धावा 75 रन्स धावपटावर पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाबा खोऱ्यानं उभारलेत ते म्हणजे मोठी जुई या संघानं. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आलेत, एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतील धाव बाद. इथून पहिल्या इनिंगचा इथं खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेकीचा कॉल हरून प्रथमदा बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 मोठी जुई या संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय माता दी दिघोडी या संघासमोर. आयोजन कमिटीला आपण विनंती करूयात, मान्य श्री सदानंद विष्णू ठाकूर साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान करूयात. राजेजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्याचा शुभ सन्मान केला जाईल. मान्य श्री सदानंद विष्णू ठाकूर माजी पोलीस आहेत आणि सातत्याने ज्यांनी आपलं आयुष्य त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मान्य श्री सदानंद विष्णू ठाकूर साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच मान्य श्री मेघनाथ शंकर ठाकूर इथे उपस्थित आहेत, त्याचा इथं शुभ सन्मान केला जाईल. राजेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते त्याचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच मान्य श्री विक्रम दशरथ ठाकूर हे देखील उपस्थित आहेत. आणि आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती केली जाते त्या अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत जासेचे विद्यमान सदस्य तथा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे या संघाची संघनायक भूषण अमृत म्हात्रे यांना विनंती आहे, आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक नामांकित मोठी स्पर्धा जासीच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. तर विनंती आहे भूषण अमृत म्हात्रे यांना येणाऱ्या 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 5 रात्रीमध्ये मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासी भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा, जिथे प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय चतुर्थ आणि पंचम 25,000 रुपये दिले जातील. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण एक फ्रीज पाहणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज याकरता तुम्हाला LED टीव्ही पाहायला मिळणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरता शूज असतील आणि प्रथम 40 संघांना इथे प्रवेश दिला जाईल. येत्या 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी जासीच्या क्रीडांगणामध्ये मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाचे मुख्य आयोजक भूषणदादा म्हात्रे यांचं आगमन होत्या. मोस्ट वेलकम. आपण विनंती करूयात राहुल स्पोर्ट टाकीगाव हे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. काल आपण एका संघाला 6 चेंडूंची पॅनल्टी दिली होती, त्यामुळं विनंती आहे अगदी वेळेचं भान ठेवलं जातं या आयोजन कमिटीमध्ये. 2 दिवसीय ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय, ज्यामध्ये तुम्हाला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी एक बायसायकल पाहायला मिळते. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी ऍडिडास कंपनीची ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. त्यामुळं वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा पाहायला मिळते. 76 झाल्यात, 77 बनवायच्या आहेत त्या जय माता दी दिघोडी या संघाला.
महत्वाची सूचना राहुल स्पोर्ट टाकीगाव या संघाला असेल. सुरुवातीचे 3 षटक संपण्या अगोदर झालात नाही तर समोरचा संघ मेघनाथ शेठ मात्रे विठ्ठल जासी या संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. दुसऱ्या इनिंग मधील 3 षटक संपण्या अगोदर जर राहुल स्पोर्ट टाकीगावचा संघनायक कॉम बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग केलं नाही तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल हा विजयी दिला जाईल. दुसरं सत्र आपण ऐकूयात. सूरजजी पाटील मोठी बोम यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जमलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मॅच नंबर 1 चा उत्तरार्ध सुरू होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल, गोल्डन विकेट्स. महत्वाचा खेळाडू आयुष कोहली होईल झेलबाद. करून घेऊया आपण इथे टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस जायस्वालच्या विरोधात टाकेगाव असा सामना तुमच्या भेटीला येईल. त्या मॅचचा टॉस इथे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 76 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये लावल्या होत्या. बॅटिंग करत असताना मोठीजुई टीमनं आणि 77चं आव्हान ठेवलं आणि त्या 77 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती दीप पाटील या खेळाडूनं आयुष कोहलीला बाद केला कॅच आउटच्या स्वरूपात. मोस्ट विकेट टेकर म्हणून मोठी जुईचं त्याला संबोधलं जातं. आता क्रिश कोहली नवीन बॅट्समन आलाय. क्रिशनं त्याच्यावरती झालेले हल्ले सुचलेत पहिल्या पूर्वार्धामध्ये. त्या हल्ल्यांचं रूपांतर प्रति हल्ल्यांमध्ये त्यांना द्यायचंय. इथे हा बॉल वेगवान होता क्रिश कोहलीच्या अगेन्स्ट. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला बॉल तुम्ही पाहिला. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकही धावफलकावरती लागत नाहीये आतापर्यंत. विचारात जर घेतलं तर दीप पाटीलचं हे षटक चांगलं आहे. पहिल्या 2 बॉलवरती क्रिश कोहली फेस करेल. इथे हा बॉल ऑनसाइडला खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीयेत. अंपायर सिग्नल येतोय. हा पारलाल सिक्सर. इथे शुभागमन झाले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. नितीनजी पाटील आलेत त्यांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल स्लोवर वन होता. चेंडू मधील गती काढून घेतली होती. लेग साइडला तिथे जितेशला तैनात केला. आता एकच रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती लागतील. अभिजित ठाकूर आता पहिला बॉल फेस करेल. 77चं टार्गेट आहे. टार्गेट थोडं मोठं वाटतं. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता आपण जर विचारात घेतलं ना, विश्लेषण केलं ना, तर या क्रीडांगणावरती धावा चेस होत असतात. आता वेगवान फटका होता. बॉलरला चॉईस केलं इथे. बरोबर यशच्या हातामध्ये कॅच दिली अभिजित ठाकूरनं मिड ऑफला आणि बॅट्समन होईल झेलबाद. कालच आपण पाहिलं तर जसकार मध्ये साई पादुकांचं दर्शन झालं.
पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये साई पादुका आल्या होत्या आणि त्याचं संपूर्ण दर्शन संपूर्ण उरणकरांनी घेतला. काही दिवसांपूर्वीच साईबाबांच्या मानाच्या पालख्या उरण तालुक्यातील अनेक शिर्डी नगरीमध्ये जात असताना आपण पाहिल्या आणि अनेक साई भक्त त्या भक्तीत तल्लीत होत असताना आपण पाहिले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. इनॅट नंबर 4 साठी योगेश कोहली नवीन बॅट्समन आहेत. यंगस्टर बॅट्समन आहेत. आता मोठीजीचा यंगस्टर गोलंदाज. सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावातील यंगस्टर खोऱ्यानं आता खेळ करत असतात. इथे हा बॉल पेस व्हेरिएशन गती परिवर्तन समजलं सुद्धा नाही. फिंगर रोल केले होते दीप पाटीलला आणि पहिलं षटक संपेल. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा. आपण सन्मान करून घेऊया मैदानावरती आदरणीय गाव अध्यक्ष बीजेपी सर्वेशजी ठाकूर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य राहिलं भारतीय जनता पार्टी या पक्षाचं. सर्वांना सोबत घेऊन विकास साधण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाताना बीजेपी गाव अध्यक्ष त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना आपण पाहताय. विक्रम दादा यांचा सुद्धा सन्मान. नरेशजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान मैदानामध्ये इथे व्यासपीठावरती केला जातोय. परंतु मैदानामध्ये जाऊया. धनेश कामोटकर दुसरा षटक हाताळण्यासाठी आलाय. धनेश पहिलाच बॉल धनेशनं असा फिरवला, अशी गिरकी घेतली ना क्रिश कोहलीच्या विरोधात की क्रिशला समजलं सुद्धा नाही. नितेनजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. स्विच हिट मारायचं होतं आता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिल्या डावामध्ये धावा येत असेल तुम्ही पाहिला. संकेतजी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मॅच कडे आपण आता फोकस करूया. जिथे फिरून मारायचं होतं नटराज स्टाईल ना, तो बॉल ना दीपला थोडं फसवलं होतं. तिथे मात्र 1 रनची प्राप्ती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. या मॅचचा आस्वाद घेत असताना तुम्ही मोठीजी ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय दीपकजी भोईर यांना पाहताय. दीपक भोईर हा असा माणूस आहे ना, मोठीजी टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आणण्यासाठी, मोठीजी टेनिस क्रिकेटसाठी काहीही कधीही करण्यासाठी तत्पर असणारा माणूस आहे. मोठीजी संघ आता सध्या त्यांचा ग्राफ उंचावत असताना पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र ग्राफ उंचवायचा आहे. या ईर्ष्याने बॅटिंग करण्यासाठी आलोय हे सांगतोय योगेश कोहली आणि ठोकतोय हाय अँड हँडसम सिक्सर. बॉलवरती हा 6 आला. पेस व्हेरिएशन गती ओळखू शकले नाहीत बॅट्समन. कॅचची शक्यता, मिस कम्युनिकेशन आणि बॉल चाले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. या बॉलवरती चौकाराला संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स इथे धावफलकावरती लागतील. आता संघाला सुस्थितीमध्ये न्यायचंय आणि 11 रन्स 5 बॉलवरती येत असताना पाहिला. योगेश कोहली तर बॅटिंग करतोय. यावेळीचा बॉल इथे मात्र स्लोवर वन होता, पिक करू शकले नाहीत. डायरेक्ट हिट्स करण्याचा प्रयत्न, तिथे 1 रन्स मिळेल बाईच्या स्वरूपात आणि षटक नंबर 2 संपेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. येणारे 3 षटक बाकी असतील. जिंकण्यासाठी गरज असेल
58 या धावसंख्येची आपण चर्चा करत होतो दीपकजी भोईर यांची, कारण मोठी जुई टेनिस क्रिकेटचा आलेख सध्या उंचावत असताना पाहायला मिळतोय. परंतु मोठी जुई टेनिस क्रिकेटचा जेव्हा खडतर काळ होता ना, त्या कालामध्ये या संघाच्या इंट्रा टाकण्यापासून, या संघाला बांधण्यापासून, संघातील खेळाडूंना योग्य प्लॅटफॉर्म देण्यासाठी दीपक भोईर या माणसानं फार मोठं स्वतःला झोकून दिलं आणि नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतर आज जरी मोठी जुई टेनिस क्रिकेट मोठ्या पातळीवरती जरी पोहोचलेला असेल ना, तरी मोठी जुईच्या सर्व तरुणांना एकच संदेश देईन की दीपक भोईर या माणसाला तुम्ही कधीच विसरू नका. कारण तुमच्या संघर्षाच्या कालामध्ये जो उभा असतो ना, तो तुमच्या यशाचा हकदार असतो. आणि मोठी जुई टेनिस क्रिकेटचा खरा हकदार मी तर म्हणेन ना दीपक पाटील आहे. तर या ठिकाणी सर्वेची अनिल ठाकूर 2044 या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून 2044 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. हितेनजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. नरेशजी ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं आर्थिक सहकार्य. आणि हा ब्लास्ट केलाय. ब्लास्ट इतका मोठा होता की 6 धावांचा झटका देणार होता. सिक्सर. तिथे थांबायचं 2 मिनिटं. त्यानंतर आदरणीय यावेळेचा बॉल बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. इथे मात्र डॉटबॉलची सांगता केली जाईल. 1 धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं 26 या धावसंख्येवरती. 26 धावा इथे धावफलकावरती लागतील. क्रिश कोहली 6 बॉल त्यानं फेस केले. आतापर्यंत 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यानं दिलंय. यावेळेचा बॉल वेगवान होता. वेगवान फटका समोरच्या दिशेनं. तिथे मात्र चूक झाली आणि बॉल सीमारेषा पार गेला. चौकार. यावेळेचा बॉल दांडी 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 गोल. दीपेश जोशी. कुठेतरी आपण जर विश्लेषण केलं ना, दुसऱ्या सत्रामध्ये आयुष कोहलीची विकेट, विश्वजित ठाकूरची अभिजित ठाकूरची विकेट स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी हा संघर्ष राहिला. यावेळेचा बॉल अंपायरकडे वाईटची मागणी केली, परंतु इथे मात्र डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 30 वरती स्थिरावल्या. यावेळेचा बॉल आणखीन एक डॉट आलाय. षटक नंबर 3 संपेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. येणारे 2 षटक बाकी असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 12 बॉल मध्ये 47 धावांची. डीजे
नंतरच्या मॅचचा टॉस जासे टीमने जिंकलाय. तर विनंती आहे जासे टीम जो काही निर्णय असेल ना तो आपण लगेच घ्यायचा. चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्ष बोपी. 12 चेंडू 47 धावा 23.50 सरासरी. पर ओव्हर मध्ये 3 6 इथून कंपल्सरी मारावे लागतील. भैरवनाथ चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवायचे ना आता दिघोडे टीमला तर भला मोठा जो डोंगर आहे ना तो सर करावा लागेल धावांचा. इथे हा बॉल डॉट आलाय. 11-47. मोठ्या फटक्यांपासून दूर जेवढे तुम्ही ठेवाल ना तेवढा मात्र हा सामना तुम्हाला सोडावा लागू शकतो, कारण मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आपण ऑन स्क्रीन पाहतोय बॅट्समन योगेश कोहलीला ज्यांना जर्सी नंबर 14 आणि 12 7 मध्ये 17 धावांचं योगदान आपल्या टीम साठी आतापर्यंत दिलंय. हर्ष नेक्स्ट बॉल. इथे हा बॉल आता वेगानं मारलाय. सिक्सर. इथे बघू शकतो हा मागचा 6 अगदी वेगानं मारला होता बॅट्समन. यावेळी समोर आता समोरच्या दिशेनं अंकेश कामोडकर प्रेक्षकांच्या भूमिकेत. यू हिट सिक्सर. सिक्स आला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. आता समीकरणामध्ये चेंजेस होत आहेत. आता येणारे 9 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज आहे 35 धावांची. इथे हा बॉल नो लुक शॉट. शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे. बॅट्समन योगेश कोहली ठोकतोय लगातारचा तिसरा सिक्सर. योगेश कोहलीना सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. काय बॅटिंग करतोय. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. यावेळीचा बॉल आता वेगात होता. नाराज आहे स्वतःवरती, आक्रोश करतोय. आपण जर विचारात घेतलं तर स्वतः खूप नाराज आहे. त्याला माहित होतं की आता 6 मारायचे, मोठे फटके मारायचे. अशा परिस्थितीला डॉट बॉल आपल्या बॅट मधून खेळणं हे चुकीचं काम आहे. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 29 धावांची. 7 मध्ये 5 6 मारावे लागतील. ती क्षमता आहे बॅट्समन कडे. इथे हा बॉल अंपायर सिग्नल, इट इज अ नो. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर धोक्याच्या एंडला. योगेश कोहली चित्त्याची चपलाई, हरणाची गती आणि योगेश कोहलीच्या या धाव गतीचा नाद करायचा नाही. कसल्या धाव गतीने तो धावलाय मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेग वेग वेग. त्यांना माहितीये की इतक्याच वेगाने आपण जर धावलो ना तर मात्र आपल्याला धावा येतील खोऱ्यानं. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 7 आणि गरज आहे 26 धावांची. नो बॉल.
केवळ अंपायर साठी नाही, अंपायर हे ऑफिशियल आहेत. या अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण मित्रांनो, युट्यूब लाईव्ह असताना सुद्धा प्रोफेशनल अंपायरचं दर्शन काय असतं, कधी कधी काय असतं. ही मॅच महत्वाची. आता फ्रीडचा बॉल आहे, 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. फ्रीडचा बॉल आहे. उघडा डोले पहा पुढचा चेंडू असेल फ्रीड. योगेश कोहली धावबाद व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपात तो बाद नसेल. काय बॅटिंग करतोय, लढतोय, झुंजतोय योगेश कोहली. एक पात्री खलनायकाचा रोल तो मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. फ्रीडचा बॉल. इथे हा बॉल दांडी गुल झाली होती, परंतु इथे फ्रीट असल्यामुळे इथे 1 रन प्राप्त झाली आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 25 ची गरज आहे. हॅलो, जे खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी आले त्यांना एक विनंती आहे, मैदानाच्या पाठीमागे जी टर्फ विकेट आहे तिथे कोणी प्रॅक्टिस करू नका. मैदानाच्या पाठीमागे जी टर्फ आपली विकेट बनवण्यात आले तो प्रॅक्टिस सेक्शन आहे, तिथे प्रॅक्टिस कोणी 6 चेंडू आणि 25 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू आणि 25 धाबा. सहा चेंडू 25 धावांची गरज. आपण बघू शकतो ऑनस्क्रीन ही जोडी दीपेश आणि योगेश. 13 चेंडू फेस केलेत आतापर्यंत योगेश कोहलीनं आणि 38 धावा संख्येचं योगदान आपल्या टीम साठी त्यानं दिलं. आणि एकीकडे आता धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज या ठिकाणी येत असताना तुम्हाला पाहायला मिळू शकतो प्रवीण कामोटकर. सुरुवातीला जर सूरज विचार केला तर 3 षटक रिलॅक्स सेक्शन मध्ये होता मोठीजी संघ, पण आता थोडस हाय व्होल्टेज सामन्यामध्ये पाहायला मिळते. गुलाबी थंडीमध्ये जणू काही घाम फोडला दिघोडी संघानं. सुरुवातीला म्हणालो की 2015-16चा काल एक वेगळी दहशत गाजवली संपूर्ण रायगड ठाणे या जिल्ह्यामध्ये, आणि आज मात्र या धुतूमच्या क्रीडांगणामध्ये आपली एक वेगळी छाप ज्या संघानं सोडल्या आणि त्याच संघावर नितांत प्रेम करणारे आमच्या अरुणदादा ठाकूर यांचं इथं आगमन होतं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. या मॅच मध्ये जाऊया. आता मॅच खूप इंटरेस्टेड बनले. आता प्रेक्षकांना सामना आवडायला लागला, कारण सामना 3 षटकांमध्ये असं वाटत होतं एकतर्फी होईल, परंतु योगेश कोहली सांगतोय सामना सोडण्यासाठी आम्ही आलेलो नाही आहोत. हार आम्हाला मंजूर नाहीये, जिंकणं आम्हाला पसंत आहे आणि संघर्ष करणं मला आवडतं, हेच तो सांगतोय. इथे हा फटका अफलातून दर्जाचा योगेश कोहली दिघोडे संघाचा ब्रँड हा सांगतोय दिघोडे संघाचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ठोकतोय हा ऑन साइडला पाठीमागे सिक्सर. स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत मोठे भिंगारून देवेंद्र पाटील यांच्याकडून. 5 मध्ये 19. इथे हा बॉल कोलर पद्धतीचा होता. क्रॅकिंग यॉर्कर. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय धाव गती आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघर्षाच्या कालाला. बॅट्समन योगेश कोहली मैदानामध्ये काय रनिंग बिटवीन द विकेट करतोय. सामना सोडायला विपुल दादा तयार नाहीये योगेश कोहली. च्या पद्धती करता आज संघर्ष पाहायला मिळत्या ना पैशासाठी ना स्वतःसाठी. आज खेळायचं जय माता दी दिघोडी या नावासाठी. काय आपलातून इनिंग साकारलंय. शॉर्ट बट स्पीड आणि विस्फोटक खेळ पाहायला मिळाला म्हणजे योगेश कोहलीच्या बॅट मधून. सामन्यामध्ये आता कलाटणी पाहायला मिळेल. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल. हो 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 अर्धशतक कंप्लीट होतोय. बॅट्समन योगेश कोहली इज ऑन फायर नाव तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
धावांची गरज. या अर्धशतकाला खरं तर भाई ठाकूर यांचं इथं स्वागत केलं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरता तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ आले असे भाई ठाकूर यांचं इथं आपण सहर्ष स्वागत करतोय. 3 मध्ये 11 बनवायच्यात, अर्धशतकाची गाई नाही. हा ही मॅच मला दिघोडी गावासाठी जिंकायची आहे हे सांगत असताना आणि दिघोडी गावचे समर्थक आमच्या अरुण ठाकूर सुद्धा हे सामन्याचं एन्जॉय करतात. 3 मध्ये आता 11. 3 चेंडू 11 धावा संख्येची गरज. आपण पाहताय भैरवनाथ धुतुम चषकाचा विजय सांगणार आहे. ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांना सामना आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. सुरुवात कशी असावी स्पर्धेची, सामना कसा असावा याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु या स्पर्धेची सुरुवात आज मेगा फायनलचा दिवस आहे. ऐन थंडीमध्ये प्रेक्षकांना गरमागरम करणारा हा सामना आणि उल्हासदायक क्रिकेटचं वातावरण करणारा हा सामना. येणारे 3 बॉल 11 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 11. चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. काय घडलं, रन्स येतील असं इथे येत आहेत, आवाज येतोय. 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर. एका बॉल वरती खूप काही दडलेलं असतं. शॉर्ट टर्म क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही खेळत असताना ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू 11 धावा. सामना जिंकायचंय, सामना खिशामध्ये टाकायचंय. योगेश कोहली सांगतोय की या बॉल वरती जर 6 आला, चौकार आला तरी सामना अजूनही बॅलन्सिंग होऊ शकतो. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 2 बॉल मध्ये 11 धावा कराव्याच लागतील. इथे फटका मिस टाइम राहिलाय. कॅचची शक्यता नाकारता येत नाही आणि बॅट्समन होईल योगेश कोहली झेलबाद. चेंडू त्यांना फेस केले आणि 52 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलं. नवीन बॅट्समन निवृत्ती आलेत आणि सामना इथे समाप्त होईल. हा सामना जिंकलाय मोठी जी टीम, त्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि लगेच मॅच नंबर 2 तुम्हाला तुमच्या भेटीला येईल. एकीकडे जासे संघ. चला मैदानामध्ये तुम्ही लगेच उतरायचंय, कोणत्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. योगेश कोहलीच्या केलीला मात्र आता सलाम असेल. इथून आपण सन्मानाकडे जाऊया मैदानामध्ये. व्यासपीठावरती आलेला प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात माननीय श्री चंद्रराज गरज साहेबांचं इथं आगमन झालं. भारतानं आणि विज्ञानानं जरी किती प्रगती केली असेल तर कावीळ या रोगावर खरं तर मात केली आणि अनेक खरं तर निस्वार्थीपणे सेवा देऊन आज जनसेवा करणाऱ्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा चंद्रराज गरजसाठी. खरं विज्ञानाने अनेक काका प्रगती केली पण कावीळ या खरं तर रोगावर अनेक रुग्णांना जे तुम्ही निस्वार्थपणे सेवा करता आणि धुतुम गावाचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर आदराने घेतलं. ही तुम्ही सेवा करणारी आमचे चंद्रराज गरज यांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. तथा